यंदाच्या IPL स्पर्धेला सुरुवात होऊन अवघे काही दिवस झाले। ही स्पर्धा आता मैदानाबरोबरच मैदानाबाहेरही रंगतदार होत चालली आहे। अशातच नुकत्याच झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यातील तिकिटांबाबत एका एक्स युजरने मोठा दावा केलाय। या युजरने असे निदर्शनास आणून दिले की हा सामना पाहण्यासाठी चेन्नई येथे गेलेल्या क्रिकेट चाहत्यांनी त्यांच्या तिकिटांवर 70% अधिक कर भरला होता। या युजरच्या दाव्यानंतर सोशल मीडियावर याची खूप चर्चा होतीये। एक्स वर रवी हंडा या युजरने निदर्शनास आणून दिले की 2343 रुपये मूळ किंमत असलेले तिकीट कर भरल्यानंतर 4000 रुपयांना विकले गेले। IPL सामन्यांच्या तिकिटांवर कर हा 70%पेक्षा जास्त आहे असं देखील रवी हंडा यांनी म्हटलंय। दरम्यान या पोस्ट बरोबरच रवी हंडा यांनी चेन्नईच्या MS चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू सामन्यातील तिकिटाचा फोटो देखील शेअर केला। CSK आणि RCBच्या झालेल्या सामन्यात लोअर स्टँड मध्ये एका व्यक्तीसाठी तिकिटाची किंमत 4000 रुपये होती। तिकिटाच्या तपशिलानुसार मूळ किंमत 2343 रुपये होती, ज्यामध्ये 25% मनोरंजन कर, 14% CGST आणि 14% SGST यासह अतिरिक्त कर आकारण्यात आला होता। पोस्ट मध्ये रवी हंडा यांनी असंही नमूद केलंय की त्यांना हे तिकीट शिरीषा या सोशल मीडिया युजरने पाठवले होते। त्या युजरने हा प्रकार करदात्यांची थट्टा असल्याचे म्हटलंय। याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा।